प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये 30 मे रोजी प्रवेश करणार सूत्रांची माहिती। प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती। राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीवेळी तनपुरेंनी माघार घेतली होती। महाविकास आघाडीची विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती फायनल झाल्याची माहिती। महाविकास आघाडीची विधान परिषद जागा वाटपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक। 17 पैकी कोणता पक्ष कोणती जागा लढवणार यावर एकमत होणार असल्याची माहिती। महायुतीतील विधान परिषदेच्या जागांचा तिढा अमित शहांसोबतच्या बैठकीत सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अमित शहांसोबत आज दिल्लीमध्ये बैठकीला राज्यातील इतर मंत्रीही उपस्थित राहणार। कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणींबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये बैठक। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार। विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू, त्यातच शिवसेनेतील जागेसाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग। ठाणे पालघर विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे, तर हिंगोली परभणीतून अर्जुन खोतकर हे आपल्या मुलासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी अर्थ खात्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। अर्थ खातं राष्ट्रवादीकडे न दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या आणि पक्ष एकसंध असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा। बैठकीतून सुनेत्रा पवार यांच्या नेत्यांना सूचना। तसंच पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली।